नाशिकमधील TCS कंपनी महिला लैंगिक अत्याचार आणि बळजबरीचं धर्मांतर या प्रकरणावरून आणखी एक प्रकार आता समोर झालाय। तरुणीला दारू आणि सिगारेट पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलेत। मुलीच्या गळ्यातील तुळशी माळ आणि हातावरचे धागे काढत एका विशिष्ट धर्माच्या रिवाजाप्रमाणे धर्मांतराचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे। पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल झालाय। तंजीर इनामदार असं गुन्हा दाखल केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे। दरम्यान या संदर्भात माहिती देतात आमचे नाशिकचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे। अभिजित, आपण बघतोय की आता नाशकामध्ये पुन्हा एकदा तरुणीच्या धर्मांतराचा प्रयत्न झालाय, काय अधिकची माहिती आहे? अतिशय धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे। TCS नंतर नाशिकमध्ये पंचवटी परिसरामध्ये एका मुलीच्या धर्मांतराचा प्रयत्न करून तिला गजवाय हिंद करण्यास सांगितल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने या मुलीला बळजबरीने लॉजवर नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची देखील पीडितेची तक्रार आहे आणि एका विशिष्ट धर्माच्या रिवाजाप्रमाणे तुला राहावं लागेल अशा पद्धतीची देखील आरोपीने या तरुणीला गळ घातलेली होती। धक्कादायक बाब म्हणजे या मुलीचे काही फोटो देखील या आरोपीने मोबाईलमध्ये काढले आणि या मोबाईलचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिच्यावर अत्याचार केले जात होते। सोबतच तिला एका विशिष्ट धर्माप्रमाणे वागण्यास देखील वारंवार भाग पाडलं जात होतं, दबाव टाकण्यात येत होता। अशा पद्धतीची ही तक्रार पीडित तरुणीने दाखल केलेली आहे। त्यानंतर आता पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे। सध्या आरोपीला आता कोर्टामध्ये आणण्यात आलेला आहे। धन्यवाद अभिजित दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय नाशिकमध्ये फोटो व्हायरल करण्याची तरुणीला धमकी दिली आहे, तिचा धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। नाशिकमधली ही पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणामध्ये आता पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल झालाय।